या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी असणारा आज या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये असणारी सेवा करण्याची संधी बाबूराव महाराज यांच्यामुळे या ठिकाणी आली. आज खरंच निमित्ताचा धनी असतो कोणीतरी आणि ते असणारा आज सेवेची संधी मिळाली. त्यामध्ये असणारा पहिलीच वही माणसाने सांगितली, हनुमान अत्यंत विश्वासी. हनुमंताचा विश्वास होता आणि हनुमंत अत्यंत विश्वासी. 5व्या अध्यायाचं कथन सुरू झाले आणि बाणावर विश्वास ठेवून हनुमंतराय नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर काय काय पाहू लागले गावगार सांगतात. भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती मुलाची आचार्य भक्तीचा भरत निर्मुक्त चराचरा. भरत श्रीरामाचा निज भक्त कोणाला म्हणावं महाराज सांगतात. बाबा गावात कार्यक्रम चालू असून घरी झोपतोय तो अभक्त. गावात पोथी असली तरच मंदिरावर येतोय ते भक्त. आणि गावात काहीच कार्यक्रम नसताना 2 टाइम देवाचं दर्शन घ्यायला येतंय तो निज भक्त. तसा असणारा निज भक्त भरताकडे हनुमंतरायानं पाहिल्यानंतर भरत भक्ती विस्तारली भरत भक्ती प्रकाशली भरत पालाळली निज भक्ती. भरतानं असणारा भक्तीचा पल्हाळ केला, भक्तीला वाढवलं, भक्तीला मोठं केलं आणि भक्तीपासून काय काय भरतानं केलं ग्रंथकार सांगू लागले. भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा. भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावारी गम भरता. भरत भक्तीचा निज ठेवा होता. निज ठेवा का म्हणावं बाबा, जिथं भक्तीला ठेवलं होतं. आपण तिजोरीत सोनं ठेवतो तसं भरतानं भक्तीला हृदयामध्ये ठेवलं होतं. का भरत भक्तीचा निज ठेवा होता, भरत भक्तीचा ओलावा होता. जिथं ओलावा भेटतं, समाधान भेटतं, सुख भेटतं ते असणारे भरतजी होते. भरतानं भक्तीला असणारं वाढवल्यानंतर भरत साचार रामराव झालेला होता. का भरताचे दृष्टी, कान, डोळे, नाक प्रत्येक वायू काय झालत रामरूप झालत. प्रत्येकाला राम पाहणारा भरत हनुमंतरायानं पाहिल्यानंतर भरते अपंगी भक्ती भरते बाणविनी विरक्ती भरते पाविली निज शांती उते भोगिती स्वानंदा. भरतानं भक्तीला अपंगत्व निर्माण केलं. एकदा का भक्ती भरताच्या गावात आली, बाहेर जातच नव्हती. का कारण भरताची भक्तीच तशी होते म्हणून त्या भक्तीला अपंगत्व आलं होतं. आणि अपंगत्व आल्यामुळं कोणते होते, या देहामधले होते, गावामधले होते, कशा प्रकारे भक्तीचा आनंद घेऊ लागले हनुमंतराय पाहू लागले. जटाई चंदनाची मैदानी पाये तेने डोंगराया सर्वही केला लवलाही चंदन. मलयांत्रीच्या काही असणारं एक चंदनाचं झाड असतं आणि ते एक चंदनाचं झाड सगळा डोंगर चंदनमय करतं. कोण केला? मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, तुकाराम महाराज आशांनी असणारा एकट्यानं असणारा सगळा डोंगर चंदन केला. कसा केला? नाही आपण तेथे गेला नाही उकडून आणला अंगवात वरुणी केला गिरी केला चंदन. नाही आपण तेथे गेला आणि नाही उकडून आणला का हो? गेलते नाही ना. एकदाच फक्त नाव भगवंताचं गावामधून गेलं, संतांचं महात्म्यांचं नावावर असणारं गावचं राहिले, सगळं गाव राममय झाले. कोणामुळं? साधू संतांच्या आशीर्वादामुळं. एक चंदनाचा वडीवर बाबा, एकट्या चंदनाचा असणारा वारा दुसऱ्या झाडायला लागला की ते चंदनासारखं करून टाकतंय. एवढी साधू संतांची कृपा आपल्यावर या ठिकाणी झाली आहे. एक वनस्पतीचा परिवार
झाकलं काय? झाकल का? सुगंधही झाकणार नाही आणि संतामुळे प्राप्त झालेलं राम नामही झाकणार नाही. रात्रभर त्याचा गजर आहे असं असणार गाव पवित्र केल्याच्या नंतर माझ्या हृदय भगवंत तो भगवंत मूर्तिमंत तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. सभाग्य संत असणारे त्रिजगतामध्ये विचार करतात बाबा माझ्याच हृदयी भगवंत आणि तोच मूर्तिमंत आहे. बाहेरचा बघण्याची काय गरज आहे म्हणले. आपल्याच हृदयामध्ये देव आहे आणि तोच देव मूर्तिमंत आहे का? त्याच्यामुळे मला सर्वस्व साधता येत. हनुमंतराय पाहू लागले दृष्टी विषय समस्त गोड. रामरूपे देखत भरत. वा वा. दृश्य द्रष्टा दर्शन देत सहज होत रामरूप. रामरूप दृष्टी झालते. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाचा विषय सांगत असताना महाराज सांगतात बाबा भरताच्या दृष्टीचा विषय राम झालता. काही डोळ्यानं पाहिलं रामाशिवाय दुसरं काही पाहत नव्हते. अशा असणारी दृष्टी भरताची हनुमंतराय पाहू लागले. श्रवणी शब्द पडतात ध्यान शब्दार्थ श्रीराम आपणा. बरं. काव्य श्रावक श्रवणा सोयतीत गण होवनी ठाके. भरताच्या कानाचा विषय राममय झालता. काही विषय कोण काही बोलू द्या कानानं देवाचंच नाव ऐकावं का? कारण भक्तीमध्ये निरत झालेला माझा भरत रामाशिवाय दुसरं काही माहित नव्हतं. म्हणून कान बोलणारा काही कानावरती येऊन राममय वाटायचं. हनुमंतराय पाहू लागले प्राणी घेता वास बरं. वासास वाय परेश. गोड. ग्राता ग्राण समस्त चिदाकाश होऊनी टाके. ज्ञाने घेता वास. नाकानं वास घ्यायचा झाला तरी नाकाचा विषय राम झालता. कोणता वास? सुगंध असणारा वास घ्यायचा. चांगलाच वास घ्यायचा म्हणजे वाईट नाही का? नाकाचा विषय राममय झाल्याच्या नंतर गोड. बरं. सहज समरस श्रीराम झालते. त्वचेचा विषय महाराज सांगतात बाबा राममय झालता. रामाशिवाय त्वचेला काहीच नव्हतं. हातामध्ये त्वचेचा स्पर्श कशालाही होऊ द्या ते राममय व्हायचं का? कारण विषय त्वचेचा राममय झाल्याच्या नंतर रसनेनं असणार राम रसाची गोडी घ्यायची. दुसरं जिभीला आवडतच नव्हता का? कारण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या जिभीला असणार खरट तिखट आंबट गोड काहीच नको. कोणतं? राम रस घ्यायचं सवय लागली आणि असा भरत हनुमंतराय पाहू लागले याच रीतीने असणारे स्वतःचा कर्माचा असणारे विषय सोडून गेला. आपण काय करायला पाहिजे? काहीच नाही. स्वइच्छेने असणारे वर्तू लागले. हनुमंतराय पाहू लागले आनंद हनुमंतरायाला वाटला. पाहू लागले की बाबा इथं सगळंच असणार राम 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 म्हणायला येतं. गावातच म्हणायचं का बाहेर म्हणायचं याचा विचार हनुमंतरायाने केल्याच्या नंतर
पंचतत्वाचा विषय सांगायले बाबा. देह आणिला पाचाचा उसना यामध्ये असणारं पहिलं पंचतत्व असणारं धरित्री आहे. धरतीला असणारी संताची संगत झाली. शरीरामध्ये असणारा धरतीचा भाग आहे. संताची संगत झाल्यामुळं शरीरातल्या भूतांना असणारा समान वागणूक देत होती. तुझा भाव मनामध्ये नव्हता. मग शरीरातली देत होती का बाहेरची? बाहेरची काय करू लागली आहे का? सत्संगाती बोलावली, अति शांती दरेसी आले. गोड एकात्मता विसाय शरण विस्तारली, वर्तू लागली अविरुद्ध. सतसंगत असणारी धरतीला झाली. तुझा भाव विसरली. एकात्मता निर्माण झाली. वाचणारालाही बसायला जागा, झोपणाऱ्याला म्हणली काय पोतीला आलास झोपायलास इथं मग झोपू नको जमिनीवर नाही ना. या धरतीला असणारा संताची संगत झाली. तुझा भाव सोडून दिला. समान वागणूक त्या ठिकाणी देऊ लागली. सत्संगाची झाली जीवना विसरोनी अलोक मनाय केवळ ती सकळ जना. अति स्वादन मधुरत्वे. दुसरं पंचतत्व असणारं पाणी आहे. पाण्याला संताची संगत झाली. अधोगमन असणारं विसरून गेला. शरीरामध्ये दुधाभाव सोडून दिला. प्रत्येक अवयवामध्ये पाणी राहू लागलं. शरीरातलं न दुधाभाव सोडाय मग बाहेरचं काय करू लागलं आहे का? गाय देखोनी सजन बरं निवली देवोनी जीवन. गोड व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीची. बाहेर वाहणाऱ्या पाण्याला सुद्धा संताची संगत झाली. आणि संताची संगत झाल्यामुळं आलेल्या गायीची ताण बघत होतं. आणि गाय पाणी पिऊन गेल्यावर गायीला वाघानं खाल्लं आणि तेच वाघ पाणी प्यायला आला. तुझा भाव केला का पाण्यानं? तू गायीला मारलंस, तुला पाणी पिऊ देणार नाही. नाही केला का? संताची संगत झाली. आपलं तो असणार तुझे पण विसरून गेलं. प्रत्येकाची ताण त्या ठिकाणी पाणी भागू लागलं. तिसरं पंचतत्व सांगितलं तेज. तेजाला असणारी संताची संगत झाली. जाळ अग्नीमध्ये काही कमी शक्ती नाही. पण तेच शरीरामध्ये राहतं. आपलं दाहकत्व पण तेज पण असणारं विसरून गेलं. तेजानं जर विसरलं नसलं तेज पण तर शरीर जिवंत राहत होतं का? मधल्याच अग्नीनं जळत होतं ना. पण तेजाला असणारी संताची संगत झाली. आपलं प्रखर असणारं त्या ठिकाणी शांत शीतळ असणारं तेज केलं. शरीरामध्ये असणारं प्रत्येकासंग चांगलं वागू लागलं. मग बाहेरचं तेच काय काय करू लागलं. ज्याने प्रकाशी देवग्राही, त्यासी प्रकाशा पुणे नाही. गोड पारुखा चोरू आल्या पायी, प्रकाश त्यासही तैसाचे. बाहेरच्या या तेजाला संताची संगत झाली. वाचकाला उजेड तसाच, सूचकाला उजेड तसाच, ऐकायला आले त्याला उजेड तसाच, झोपलेल्याला म्हणला काय याला उजेड द्यायची गरज नाही, अंधार करा, उजेड तसाच. नवे नवे चोरी करायला आलं त्याला सुद्धा उजेड तसाच. का? संताची संगत झाली. तुझे पण सोडून दिलं. दिल्याच्या नंतर वायूचा चांगाला झाला, चंचलत्व फुले विसरला. गोड योगीश्वरा भेटू आला, निश्चल झाला निज रूपे. चौथं पंचतत्व सांगितलं वारा. माणसाच्या शरीरामध्ये वारा आहे. वाऱ्याने असणारं चंचलत्व सोडून दिलं आणि शरीरात राहिला. शरीरातून जर वारा निघून गेला तर मग केव्हा म्हणतील की जाडा म्हणतील. मग राम राम सत्य म्हणावं लागतं. पण वाऱ्यानं चंचलत्व सोडून दिलं. संताची संगत झाली आणि या शरीरामध्ये विराजमान झालं. योगेश्वराला भेटू आलं. मग बाहेरचं वारं काय काय करू लागलं. निसंगपणे असणारं विसरत राहिलं.
बाहेरच्या वाऱ्यानं सुद्धा असणारा दुजाभाव सोडून दिला. गावात हवा तशीच, बाहेर गेलं तशीच, नवे नवे जिकडं जाऊ नाही तिथं वारा जाते, राहू नाही तिथं राहतंय. पण दुजाभाव केला का? नाही केला. का? संताची संगत झाली, झाल्याच्या नंतर सत्संगाला जले आकाश, उभो, कोणी निवळे कोणाचं, गोड, विसरोनिया निरवकाश, विरक्त उदास सर्वत्र वसे. पाचवं पंचतत्व सांगितलं आकाश. आकाशाचं तत्व आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्या आकाशाच्या तत्वानं असणार दुजाभाव सोडून दिलाय. गार, गरम, थंड, ऊन काहीच मानित नाहीये. गार पाणी पिते, गरम चहा पिते, दुजाभाव मानते का? नाही मानित. असं आकाशाला संताची संगत झाली. शरीरामध्ये राहणाऱ्या भूतांना दुजाभाव सोडून दिला. मग बाहेरचा आकाश काय काय करू लागलं? आपुल्याली नजरेनी शीत उष्ण पर्जन्य झाली न लिपे कही विकारी. बरं. सत्संग तोरी एवढी. एवढी सत्संगताची तोडी आहे बाहेर राहणार आकाश. त्यानंही दुजाभाव सोडून दिला. उन्हाळ्यात म्हणला का ऊन लागायले आकाश? नाही ना. थंडीमध्ये गार लागायले? नाही. पावसाळ्यामध्ये भिजायलो? नाही. का? दुजाभाव आकाशानं सोडून दिला. तिन्ही ऋतूमध्ये सारखी वागणूक त्या ठिकाणी देऊ लागलं. आईचे नगराव घेती संत, बरोबर. श्रीराम भजनी निरत. गोड. धन्य भक्ती प्रताप भरत, वा. सौभाग्यवंत नातत. आईचे नगर कोण पाहिले? हनुमंतरायानं हे नगर पाहिले. संपूर्ण नगरामध्ये भक्तिमय वातावरण झालेलं. पाण्यामध्ये भक्तीनं प्रवेश केला, पाण्याचं तीर्थ झालं. जेवणामध्ये भक्तीचा प्रवेश झाला, जेवणाचं प्रसाद झाला. कशामुळं? भक्तीचा प्रवेश झाला. आणि असं नगर हनुमंतरायानं पाहिलं. पाहिल्यानंतर कोणाही नाही दुर्दशा, बरं. कोणीही नवतीहीन मानसा. गोड. श्रीराम बदले उल्हासा, सावकाश नांदती. आणि असं नगर भक्तिमय झालेलं हनुमंतरायानं पाहिलं. कोणी गरीब नव्हतं, दुःखी नव्हतं, दीन नव्हतं. दुःख तर अजिबातच गावामध्ये राहिलं नव्हतं. प्रत्येक गावातलं माणूस आनंदाने नांदू लागलं. हनुमंतराय पाहू लागले. उभी मयक मोहरा करणे, अक्षराचे करण्याने जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उणे असे ना. त्या ठिकाणी काहीच उणे पण नव्हतं ना. जैसे देणे तैसे घेणे. कोणतं? रामच द्यायचा आणि रामच घ्यायचा. रामाशिवाय दुसरा विषय नगरात नव्हता. एकची वस्तू देता घेता, एकाच. एका मोलाचीच कथा. वा. एका वाचोनी सर्वता, गोड. तुझी वार्ता असेना. एकच वस्तू देता घेता, एकाच मोलाची कथा. दुसरं होतं का काही? जैसे देणे तैसे घेणे. अहो विषय असणारा त्या ठिकाणी नव्हता. रामच द्यायचा, रामच घ्यायचा. तुझे पण सोडून दिलं. आनंदामध्ये असणार गाव त्या ठिकाणी नांदू लागलं. तुझेपणे ते जलालो, बरं. ठकू पाहे तत्काल. वा वा. सर्वस्वी देता न लगे पळ, बरं. एवढी सवाल जातसे. आणि तिथं असणारे तुझेपणाचे दलाल ठकू पाहायला आले. तर तुझेपणाचे दलाल माणसाला चांगलं वागू देत नाही, चांगलं झालेलं देखवत नाही. मग असे तुझेपणाचे दलाल एकदा शिरले की त्याला सगळा नाश करायला येळ लागते का? नाही लागत. मग असे दलाल काय काय त्या ठिकाणी करू लागले. त्याची उडी पडे सर्वस्वेशी, जीवित पुढे काही उपाय नसले पुढे पडे रोकडे अनर्थे. आणि जिथे एकदा तुझेपणाच्या दलालाची उडी पडली रे पडली, चांगल्या संसाराचं वाटोळ केल्याशिवाय राहतच नाही. मग असे दलाल हनुमंतराय पाहू लागले. अंगल मंगल नंद भाषा, बरं बरं. वेग निवडू पाय घसा.
दलाल एकदा मधात शिरले कसे बोलतात आंगळो मंगळो अशा बोलतात गोड वाटतंय आणि मग उडी पडते सगळं धुवून येते संसाराची वाट लायते परमार्थ नीट करू देत नाही असे दलाल शिरल्यानंतर नगरी लोकाच्या दुरा सोय उदिमी गंगवीरा बरं होता द्वैताचा संचार व्रती सत्वरचे रीती. महाराज म्हणले बरबडी नगरात लोक चतुर इथं तुझेपणाचा दलाल जमतच नाही आणि शिरण्याचा प्रयत्न केल्यावर राम नामाचं सामर्थ्य सोबत होत त्याला जवळ उभं टाकू देत नाहीत हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागले एक एक उडी मारता कळी सगळी आकाशात द्वैताची देते कोण दशा बरं. परमा परेशा विनटले. एक उडी माहिसा अहो एकाच एवढं सामर्थ्य होतं कारण नगरातले लोक चतुर होते ब्रह्मांड कळण्याचं सामर्थ्य होतं मग तिथं दलाल टिकतील काय टिकलेच नाही पळून गेल्याच्या नंतर आठवटिया चौकार कथा कीर्तन चौफेरे गोड गाता राम कीर्ती गजरे अंबर जरे तुषारे हातवटी या चौपेरे प्रत्येक ठिकाणी हात वरी करून प्रत्येक जण काय म्हणू लागलं जय राम श्रीराम जय राम सगळ्या नगरात चौकात गावागावात घराघरात असणारं देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी हनुमंतराय पाहू लागले आनंद भरताच्या मनी गेले शून्यात बुडोनी गोड चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिरा. आनंद भरताच्या मनामध्ये होता शून्यत्व राहिलंच नव्हतं ना दुःख सुख होतं का काहीच नाही निर्विकारपणानं बरंचे आनंदानं त्या नगरामध्ये राहताना हनुमंतराय पाहू लागले राम नामाच्या गजरामुळे अख्खं आनंद असणारा नगरामध्ये झालेला होता मोक्ष फळ असणार रगडून आलत मोक्षाचं फळ तुम्हा आम्हाला मोक्ष भेटन पण भरताच्या नगरामध्ये मोक्षाचे फळ झाडाला लागले होते तोडायला रिकामच कोण नव्हतं का रामाशिवाय नाव घेण्याच्या नंतर वेळच नव्हता ना आनंद असणारा प्रत्येकाकडे होता असं नगर हनुमंतरायानं त्या ठिकाणी पाहिलं पुढे देखील आत्मविस्मित स्वय झाला. एवढं नगर माझ्या हनुमंतरायानं पाहिलं आनंद मनामध्ये झाला समोर भरताला पाहिलं विस्मित हनुमंतराय त्या ठिकाणी झाले जटाधारी वत्सलांबर तापसवेशी मनोहर गोड राजलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजीरा. जटाधारी वलकलांबर असणारा अति साजिरा माझा रामच दिसायलाय कोणाकडे पाहून भरताकडे पाहून हनुमंतराय मनातल्या मनात विचार करू लागले हनुमान गुण लावले कळाविल्यास प्रसन्न वदन देखता कपी उदिग्न रघुनंदन येथे का आला. पाहिलं ठाण मान गुण लावण्य लक्षण कमी होते का काय हो रामातन भरतात कमी होते का कशाचे होते एका पिंडाचे होते जशाच तसा भरत दिसला ना हनुमंतराय मनात विचार करतात बाबा जगाचा मालक इथं का आला असेल याचा विचार हनुमंतराय करू लागले मनोमय करोनी नमन रण पुरुषात शोभना. गोड काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझाले. पाहिलं माझ्या हनुमंतरायानं समोर भरताकडे पाहिलं रामच दिसले मनोमन
नमन केलं अगोदर. देवाला वाईट बोलण्याच्या अगोदर माझ्या हनुमंतरायानं नमन केलं आणि नमन केल्याच्या नंतर हनुमंतराय मनातल्या मनात त्या ठिकाणी म्हणतात, रणपुरुष आहेस, रणपुरुषानं रणयोद्ध्यानं रणभूमीच्या ठिकाणी राहावं. मग रणभूमी सोडून इथं का आला असेल याचा विचार हनुमंतराय करू लागले. मन दोष आत्मा रामनिसाची दुःखाचा रामरणी सांडिला युद्ध धर्म परम अधर्म तुवा केला. देवा 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 म्हणतोस ना मी आत्माराम आहे, पण तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर दुःखाचा डोंगर डोक्यावरती दिसायलाय. देवा देवा अधर्म केला, रणपुरुषानं रणभूमीच्या ठिकाणी राहावं, पण रणभूमी सोडून इथं कानात हनुमंतराय बोलू लागले. वीर वीर परम उदार रणप्रवीण महासुर पुराणे गणती अपार ते समग्र लटकेचे. देवा देवा धीर आहात, वीर आहात, सूर आहात, रणभूमीच्या ठिकाणी रणयोद्धा आहात. मी नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण देवा तुमचं वर्णन केलंय, हे सगळं खोटं आहे. हनुमंतराय बोलू लागले. लटिके तुझे कुलशीळ लटिके तुझे व्रत सकळ लटिके तुझे प्रताप बळ लटिकाच केवळ पुरुषार्थ. देवा 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 तुमचं कुळ लटक, शीळ लटक, कर्म लटक, धर्म लटक, नवे नवे देवा तुम्ही आजपर्यंत केलेला पुरुषार्थ खोटा आहे. हनुमंतराय बोलू लागले. तुझ्या पुरुषत्वाची नाही काही बरोबर. प्रीत्वही तुझ माझे नाही. नपुसक. नपुसकाहून पाहिल यश तोही लटिकाचे. देवा 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 पुरुष म्हणावं तर तुला पुरुष कसं म्हणावं? पुरुष कोणाला म्हणावं? रणभूमीच्या ठिकाणी रणयोद्ध्यानं युद्ध करावं. क्षत्रियानं रणभूमी सोडू नये देवा, त्याला पुरुष म्हणावं. तुझ्याकडे पाहिलं तर अंगावर साडी नाही, डोक्याला केस नाही, तर बाई कसं म्हणावं? अरे पुरुष म्हणावं तर रणभूमी सोडलीस, बाई म्हणावं तर बाई सारखा दिसन, आणि नपुसक म्हणाय गेलं तरी देवा कमी पडल असा तू लबाड आहेस. हनुमंतराय बोलू लागले. लटकी तुझी लटकी लटकी तुझी शौर्य शक्ती. वा वा वा. लटकी तुझी तिथी गती लटिकानीची तिसरी रामा. रामा 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 तुमची असणारी धृती सर्वस्व लटकी आहे. नवे नवे रामा तुमची शौर्य शक्ती पुराणानं गायली ना रामा, सगळं खोटं आहे. नवे नवे रामा तूच या ठिकाणी खोटा आहेस. हनुमंतराय बोलू लागले. व्रताची वाढवले नाम व्रता तुझे देवधर्म व्रता तुझे धर्मधर्म रघु उत्तम व्रताचे. देवा 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 वाया घातलं ना, उगच वाढवलं देवा, एवढं नाव का वाढवलं? ती लोकांमध्ये तुझं नाव काय घेतात? कशाला वाढवलं देवा? वाढून काय फायदा झाला? काहीच नाही, सगळं खोटं झालं. हनुमंतराय बोलू लागले. तुका पुरुषार्थ केला तुका वायाची वाढविला. शास्त्र शास्त्र धर्म बोलला विलारणी सांडिला जो मित्र. देवा देवा एवढा पुरुषार्थ केला, काय कामाचा देवा? किती पुरुषार्थ केला, किती किती सांगावं देवा तुम्ही केलेल्या कार्याचे. आजपर्यंत केलेलं सगळं वाया घातलं. शास्त्र धर्माला असणार बोट लागलं देवा, तुमच्यामुळे डाग लागला. का? कारण रणभूमीच्या ठिकाणी स्वतःचा भाऊ विकळ अवस्थेमध्ये पडलेला असताना सोडून येत आलात. अधर्म तुम्ही केला देवा. हनुमंतराय बोलू लागले. विवेचन जनांगता वानर सांडिले अनाथ. सुग्रीव सुग्रीव सांडिला केतो रावणे घात करावया. देवा देवा शरणांगत आलेल्या विभीषणाला रणभूमीच्या ठिकाणी सोडलं, सुग्रीवाला रणभूमीच्या ठिकाणी सोडलं. 18 पद्म वानर रणभूमीच्या ठिकाणी का? रावणानं मारावं, रावणाचा विजय व्हावा म्हणून तुम्ही सोडून या ठिकाणी आलात. हनुमंतराय बोलू लागले. आम्ही एक एक गोळा गोळा खेळू शके ब्रह्मांड गोळ काय रावणाचे गोळ रवी सकळ जिंकावया. देवा आमच्याकडे सामर्थ्य कमी नव्हतं, एक वानरानं ब्रह्मांड घेण्याचं सामर्थ्य होतं. का देवा गडबड केली? का तुम्ही असणार या ठिकाणी आलात? हनुमंतराय
लक्ष्मणावरती झालेला आहे. तळमळ 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 अवस्था लक्ष्मणाची आहे. प्राण वाचल की नाही याची गॅरंटी नाही. मग अशा अवस्थेमध्ये भावानं भावाच्या संग राहावं. पण देवा लक्ष्मणाला त्या अवस्थेमध्ये सोडलं आणि समोर मला बाण पाठवला. हनुमंतराय बोलू लागले, देवा देवा जास्त वेळ राहायची गरजच नव्हती. एक मुहूर्त जर राहिला असता, औषधी आणली असत्या, लक्ष्मणाला उठवलं असतं, रावणाला मारलं असतं आणि अजून काय केलं असतं. रमा 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 थोर अन्याय केला. विकळ असणारा लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी सोडलात. एवढं बोलल्याबरोबर भरत चकित झाले. भरतजी म्हणले, कोण बोलायले? वर भरताना पाहिलं. पाहिल्यानंतर वर पाहिलं बाबा, पर्वतासारखं शरीर आहे, हातामध्ये डोंगर आहे, मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे आणि किती मनोवेगानं चालणारा वर हनुमंतराय पाहिला. पाहिल्यानंतर पाहायला गेलं तर बाबा बळवंत दिसायलंय. कळी काळावर विजय मिळवणारा माणूस दिसायलाय. सामर्थ्यवान बलवान दिसायलाय. पण बाणावर विश्वास ठेवलाय. बाण कशाचा? राम नामांकित बाणावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलाय. असं भरताना त्या ठिकाणी पाहू लागले. पर्वत घेऊन सत्वर करावयास हाल जातसे. बरोबर विचार करतात बाबा, राम नामांकित बाणावर विश्वास ठेवला, मुखामध्ये रामाचं नाव आहे. त्या अर्थी कोण असल? रामाचा भक्त असल, कुठंतरी युद्ध सुरू असल, त्याच्यासाठी पर्वत घेऊन जात असल. अनुमान प्रमाण भरतजी लावू लागले. त्या बाजूला कुसोवरदान बैला 14 वर्षापाठी भेटला रामे झाडीला प्रसंगत्वे पावला. बोलिलं तर नाही म्हणले, पण प्रसंगानं का होईना इथं आलाय ना. मग आता आल्याबरोबर काय करावं? याला विचारावं म्हणले रामाचं, नाहीतर रामानच कृपा करून पाठवलं असेल की काय. भरतजी बोलू लागले, बर राम भावत पुकाळ गोड रामचा प्रेम स्नेहाळ प्रातपाळ श्रीरामा. भरतजी म्हणतात, माझा राम दीन दयाळ आहे, भक्ताचं रक्षण करतो, प्रणतपाळ करणारा माझा राम आहे. रामानच दया केली असल भरतजीला त्या ठिकाणी वाटू लागलं. राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान बर राम चिंतन बोलला. बाबा, राम जीवाचं जीवन आहे. जीवाला जर समाधान कोणामुळे असेल तर रामामुळे आहे. आणि त्याच रामाला माझी दया आली, त्या रामानच हनुमंताला पाठवला असेल. भरतजीला वाटू लागलं. राम कथे विना येतो बर बहुत दिवस होतो पीडिता. वा वा. रामे कृपा करोनी त्वरित कपी पर्वत पाठविला. भरतजी म्हणाले तर राम कधीही नाही येतो आणि बहुत दिवस होतो पीडित. किती दिवस? 14 वर्ष झालं. भरतजी म्हणतात, मला रामाचं कथा, रामाचं नाव कानावर ऐकू आलंच नाही. कोणते भरत म्हणाले? राज्य ऋषी भरत. त्या राज्य ऋषी भरताच्या गावातलं दगड, फुलं, माती, पाणी, दगड, धोंडे, मेलेले माणसं सुद्धा राम राम म्हणत होते. ते भरत म्हणाले, मी रामाचं नाव ऐकलं नाही. असं असणार बोलू लागले. याशी पुसदा परवर्तीचा मात्र राम कथाचा मित्र आम्हा सांगेल वाटणार अति चतुर दिसत आहे. भरतजी म्हणले, बाबा याला जर संपूर्ण त्या ठिकाणी विचारलं तर हा रामकथा सांगल. कशावरून? याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून, चालण्यावरून. कसा
दिसायलाय, चतुर वानर दिसायलाय, रामकथा सांगेल असा निश्चित आहे. भरताला वाटू लागलं आईशा विचारो निमनी बरं. भरत सादर रामश्रवणी गोड पुसता झाला दक्षिणी प्रेमे करोनी कपिसे एवढा विचार माझ्या भरतीनं मनामध्ये केला. रामकथा ऐकण्याची गोडी लागली आणि मग हनुमंतरायला प्रश्न विचारायला भरतीनं सुरू केली. केल्याच्या नंतर कोण काय चालाची कोडोळे पुंची पर्वत काय म्हणून राम भेटी तुझा काय शेरी कोपे करोनी बोलसे भरती म्हणतात कोण कोठून आलास, कुठं जायचंय, कशासाठी जायचंय, रामाची तुझी भेट का म्हणून, मुखामध्ये रामाचं नाव का म्हणून. जवळजवळ 14 प्रश्न विचारले तर आणि एवढे प्रश्न भरतीला हनुमंतरायला त्या ठिकाणी बोलू लागले. राम कैचा कोटील कोणा तुझ कोपाय काय कारण बर कोठे पडला लक्ष्मण वानर गान ते कैचे भरती म्हणतात राम कोण, बर कुठला राम आहे, बर असल कुठला असल नाही तर काही असल. मी तुला विचारलं, तुला रागावण्याची काय गरज आहे. बार खानदानापर्यंत गेला ना म्हणला कुळ शिळ सगळं काढलं आणि तुला रागावण्याची गरजच नाही. बर रागावला तर रागावला. लक्ष्मण कोण, कोणता आहे, असं प्रश्न अनेक भरती बोलू लागले. कैचा विभीषण शरणागत कोठे रावणेसी झुंजवत लक्ष्मण केवी झाला मूर्छिता कोण हेत युधासे बर बाबा जाऊ दे, ते असू दे. कोण असायचं, विभीषण कोण, रावण कोण. मला रावणाचं त्याचं भांडण करण्याची गरज काय, राम भांडण करणारा नाही. बरं मग लक्ष्मणाला का मूर्छित पडलाय, बरं पडलाय तर पडू दे. युद्ध का म्हणून झालं, रिकामच ना मला आनंदानं नांदायला तर तू पर्वत घेऊन येऊ झाला, तुला भांडणाचं कारण तर सांग ना. कोण भरतजी हनुमंताला बोलू लागले. ओझ्याचा तू गेलासी बरं पर्वत कशाला नेतोसे येळो येळा येळोया राम स्मरसी रामी तुम्हासी सख्य कैचे बरं गेलास कोण्या कामाला, बरं गेलास तर गेलास डोंगर उचललास म्हणला, लहान सैन्याचा आखा पर्वत घेऊन चला, मुखामध्ये रामाचं नाव गेला. मग रामाचं तू अजून कुठं झाला म्हणला, तुझी रामाची ओळख कुठे झाली, राम तर मोहा भाऊ आहे, मग तुला कुठं भेटला, असं भरतजी हनुमंताला बोलू लागले. आसमुळ माझा संदेह बरं वाचे दावा मापाहो गोड जने उदास होशी पाहो कथान्यय सांगता भरतजी म्हणतात हनुमंता, हा माझा संदेह आहे, मला पडलेला प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर दे, मला सगळं कथन सांग. आणि सांगत असताना उग पैसे देऊन आणल्याने आणि काढायची येळ म्हणून सांगू नको, उदास होऊ नको बाबा, निवांतपणानं सगळं मला सांगावं. भरतजी बोलू लागले. बुद्धी मोके राम स्मरणा म्हणून तुझा शरणा गोड उडती घालिता लोटांगणा राम कथना मज सांग ऐक बाबा ऐक, मला असणार रामाचं कथन सांग. का तुझ्या मुखामध्ये नामस्मरण आहे म्हणून आलो तुझं शरण. हनुमाने म्हणून शरण नाही आलो म्हणजे आज कशामुळं, तुझ्या मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आहे म्हणून तुला लोटांगण घालतो. भरतजी बोलू लागले. प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदना नवळ कोणी भरताची ना राम म्हणून उपहासे भरत माझा प्रेमाचा होता आणि त्या प्रेमामध्ये त्या भक्तीमध्ये हनुमंतराय बांधल्या गेला. एवढे भक्तीमध्ये दंग झाले की भरत कोण, हनुमंत कोण, राम कोण ओळखता आलं का नाही ओळखता आलं. भरताला राम समजून हनुमंतरायच्या मनामध्ये राग आला आणि राग राग हनुमंतराय काय काय बोलू लागले. उपहास विषय कपिनाथ बरं श्रीरामाते वर्णित गोड सूक्ष्म सर्वगत अनंत सजोदित सांगत राग माझ्या हनुमंतरायला आलता. राग राग का होईना हनुमंतराय म्हणू लागले, देवा अरे मला झुकवण्याची गरज नाही,
लहानापासून मोठ्यापर्यंत काय काय तू केलंस, कोठं कोठं गेलास आणि कोणते कोणते उपाध्या केल्यात म्हणले मला सांगायची गरज नाही. देवा मी सगळं त्या ठिकाणी तुझं ओळखितो. कोण? हनुमंतराव म्हणाले. कोणाला? भरताला. कोण समजून? राम समजून. का बाबा? कारण मला सर्वस्व माहित आहे. पुंडलिकाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान